रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे। विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवता येत नाही, हे या सरकारचे दुर्दैव आहे। हे बहुमत बेगडी असून सरकारला प्रशासनावर आपली पकड बसवता आली नाही। केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यापलीकडे या सरकारने काहीच केले नाही। जनतेने जो कौल दिला त्याचा भ्रम निराश झालाय। जसा जावई निवडताना चोखंदळपणा दाखवतात तोच लोकप्रति निवडताना दाखवला पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले। विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे। म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे आणि अजूनही निवडणुका होऊन 2-3 महिने होऊन गेले, अजूनही सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही आहे। केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं याच्या पलीकडे काय या सरकारने केलेला नाही आहे। याचाच अर्थ एक प्रकारे जो कौल जनतेने दिलाय त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून जनतेने सुद्धा सावध राहिलं पाहिजे। अशा प्रकारे देखाऊ आणि बेगडी किंवा संपत्तीचं प्रदर्शन करून हिडीस प्रदर्शन करून स्वाभिमान विकत घेणाऱ्या लोकांच्या पासून सावध राहून खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात। लोकांनी पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि चांगला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे। जसं आपल्या मुलीचं लग्न करत असताना जावई चोखंदळपणाने शोधतो, त्याच पद्धतीनं लोकांनी आपला प्रतिनिधी निवडताना चोखंदळपणाने शोधला पाहिजे। तर भविष्यात 5 वर्षे परिणाम मत देणाऱ्यांनाच भोगावे लागतात। शिवसत्ता टाइम्स साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।